राज्यातील विरोधी पक्षनेते पदाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे। यावरून आदित्य ठाकरे यांचे नाव देखील विरोधी पक्षनेते पदाच्या चर्चेत समोर आले। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की विरोधी पक्षनेते पदासाठी उमेदवार भास्कर जाधवच आहेत। जाधव म्हणतात, सत्ताधाऱ्यांना लोकशाहीवर विश्वास नाही। विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे सत्ताधारी अधिवेशनात मस्ती आणि अहंकारात वावरत आहेत। विरोधी पक्षनेता खंबीर असेल तरच सत्ताधारी घाबरतील आणि लोकशाहीला अपेक्षित आहे की विरोधकाला घाबरलेच पाहिजे। आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या चर्चेबाबत ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी या बातम्या सोडल्या जात आहेत। प्रत्यक्षात आदित्य ठाकरे यांनीच माझं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी सुचवले आहे। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।